नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता हा जो आहे तो 30 तारखेला मिळणार का, या संदर्भात सविस्तर बातमीचा व्हिडिओ आपण आणलेला आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. SM क्लासेस यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारची योजना आहे आणि ही पूर्ण खर्च केंद्र सरकार करत असतं आणि या योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांना 3 समान हप्त्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. पात्र शेतकऱ्यांना जे आहे ते शेतकऱ्यांच्या 4 महिन्याच्या अंतरावर 2,000 रुपयाचा हप्ता देण्यात येत असतो. दुसरं म्हणजे मित्रांनो, संपूर्ण वर्षामध्ये 6,000 रुपये देण्यात येत असतात. आणि हा जो हप्ते आहेत ते ट्रान्सफर कशा पद्धतीने करण्यात येतात तर निश्चितच मित्रांनो डीबीटीद्वारे हे हप्ते ट्रान्सफर करण्यात येत असतात. निश्चितच मित्रांनो, आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. फार महत्त्वपूर्ण हे टॉपिक असणार आहे आधार कार्डला बँक लिंक असण्याचा. कारण की आधार कार्डला जर बँक लिंकच नसेल तर हप्ता कशा मिळणार. तर आधार कार्डला बँक लिंक करून घ्या. आधार सेडिंग स्टेटस जे आहे ते यस असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता जो आहे ते तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. आधार सेडिंग स्टेटस यस असणं गरजेचं आहे. PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासंदर्भात बोलायचं झाल्यास मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना EKYC प्रक्रिया पूर्ण नसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपण जर EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर करून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. निश्चितच मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीस एक काम करावे लागणार आहे. आपली EKYC प्रक्रिया पूर्ण आहे का नाही हे पाहावे लागणार आहे. EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या. EKYC फार महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण असणार आहे. EKYC प्रक्रिया लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस, EKYC हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय